श्री स्वामी समर्थ. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असलं पाहिजे असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन तू होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही सर्व दुःख तू सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे. म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू खूप रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण तुला विचारलं. तेव्हा तू तिला सांगितलंस की महादेव वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी तुला दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केले. त्याची पूजा तू केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथले माझे आसन हलले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. ते तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसे होतात. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी काही खाल्लं तर 7 जन्म वंद्या होतात. वैधव्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देव ब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.